नाशिकच्या अंबडमधील केवल पार्क रस्त्यावर विखे पाटील शाळा नजीक आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे। नाल्यालगतच्या धोकादायक वळणावर जात असताना मालवाहू ट्रक थेट रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतुकीची भीषण कोंडी झाली होती। शाळेजवळ विद्यार्थ्यांची वर्दळ असताना असा प्रकार घडणे म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस नाही का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत। ट्रक रस्त्याच्या मध्यभागी आडवा झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांना पाचारण केले। पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने अखेर ट्रक बाजूला करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली। शाळेजवळील अरुंद रस्त्यावर जड आणि अवैध वाहतूक का सुरू आहे? वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला जाग का येत नाही? आज जीवितहानी टळली, पण उद्या जर एखादा विद्यार्थी बळी गेला तर याला जबाबदार कोण? अंबडमधील जड वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। आम्ही इथंच राहतो शेजारी अपार्टमेंटला। आमच्या व्हॅन पण इकडे येत नाही, इकडे जायला खूप प्रॉब्लेम होतो। खालीवर होते जायला ना, रोज मुलांना सोडायला। तुम्ही या गाडीवर ड्रायव्हर आहेत का? काय नाव तुमचं? वाघ। आणि काय कसं काय झालं हा घटना? कारवाला घुसला। अच्छा, त्याला वाचवायच्या प्रयत्नात त्यानं घुसल्यानंतर मग आता काही दोष नाही। ब्रेक मारल्यामुळे एक साईडला आलं। पण तिथं रस्ता चढायला जागा नव्हती, तुम्ही तिकडून त्यानं उभंच नाही केलं, त्याला हात देतोय। अच्छा, आणि तुमची मशिनरी पण त्या ठिकाणी एका साईडला जाताना दिसले। पण हा अपघात या ठिकाणी सुदैवाने कुठली दुर्घटना टळलेली आहे। तुमच्या वाहनाचं जरी नुकसान झालं, पण ही रस्त्यावर जर पलटी झालं असतं तर किती लोकांचा जीव घेऊन गेला असतं तुम्ही? हा, त्यावेळेस काय केलं असतं? याची खबरदारी घेणं गरजेचं आहे का नाही? हे निष्काळजीपणाचं लक्षण आहे नाही? काय वाटतं तुम्हाला? बांधलेलं आहे पण परिपूर्ण आहे बा, खाली आहे गाडी, आहे बा, अर्धी गाडी खाली तुमची। काय सांगाल? शावा संघटनेचे प्रवीण भाऊ आहेत या ठिकाणी। भाऊ, या ठिकाणी निदर्शन असं येत आहे का हे वाहन चालकांचा हा हलगर्जीपणा दिसून येतोय? हीच घटना या ठिकाणी नाल्यावर झालेली आहे, पण ही जर रस्त्यावर एखाद्या वाहनावर एका व्यक्तींवर जर झालं असत किती दुर्घटना होती? ज्या माध्यमातून सांगितलं याला एक आपण पर्याय रस्ता दिलेला आहे, त्यांनी हा शॉर्टकट मारण्याच्या नादात हा प्रकार घडलेला आहे। अच्छा, त्या साईडने रस्ता आहे डांबरीकरण, हा रस्ता आहे, काही आवश्यकता नव्हती गाडी टाकण्याची। अच्छा, टाकली